नमस्कार. आज आपण एका अशा फळाबद्दल बोलणार आहोत जे येतं पाण्यातनं, पण आपल्या आरोग्यासाठी आहे ना, ते एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. हो, बरोबर ओळखलत, आपण बोलतोय शिंगाड्यांबद्दल. आपण सगळ्यांनी शिंगाडे कधी ना कधी पाहिले असतील, खाल्लेही असतील. पण कधी विचार केलाय की या काटेरी काळ्या रंगाच्या कवचाच्या आत नेमकं दडलंय तरी काय? चला आज याचाच शोध घेऊया. चला तर सुरुवात करूया या फळाच्या ओळखीपासून. हे फळ अनेकांना माहिती असेल, पण त्याची खरी ओळख, त्याचे गुणधर्म अजूनही बऱ्याच जणांसाठी अनोळखी आहेत. अच्छा, तर मग हा शिंगाडा म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे पाण्यात उगवणारं एक फळ आहे. बाहेरून साल अगदी काटेरी असते, पण आतून एकदम पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत. आपण त्याला इंग्रजीमध्ये वॉटर चेस्टनट म्हणून ओळखतो. आता प्रश्न पडतो की हे शिंगाडे येतात तरी कुठून? तर हे प्रामुख्याने तलाव, सरोवरे किंवा ज्या नद्यांचा प्रवाह खूप संथ असतो ना, अशा ठिकाणी उगवतात. आपल्या भारतात बघितलं तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात यांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. शिंगाड्यांचा वापर आहे ना, तो 3 मुख्य प्रकारे केला जातो. एक म्हणजे ताजे हिरवे शिंगाडे, दुसरं म्हणजे त्यांना वाळवून वापरलं जातं, आणि तिसरं जे सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे ते म्हणजे शिंगाड्याचं पीठ, जे आपण उपवासाला हमखास वापरतो. चला आता जरा याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, म्हणजे पोषण आणि आरोग्य. हे छोटंसं दिसणारं फळ आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आणि बघा, आजच्या काळात तर ही माहिती खूपच महत्त्वाची आहे. शिंगाडे पूर्णपणे फॅट फ्री आहेत आणि हो, ग्लुटन फ्री सुद्धा. त्यामुळे जे लोक आरोग्याबद्दल जागरूक आहेत त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आता जरा याच्या आत डोकावून बघूया, म्हणजे यात पोषण मूल्य काय काय आहेत. तर बघा, यात फायबर भरपूर आहे, ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट्स आहेत, आणि एवढंच नाही तर पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, अँटीऑक्सिडंट्स सगळं काही आहे. म्हणजे खरंच याला एक न्यूट्रिशन पॉवरहाऊस म्हटलं ना तर काहीच चुकीचं ठरणार नाही. या सगळ्या पोषण मूल्यांमुळे मिळणारे फायदेही तितके जबरदस्त आहेत. यातल्या फायबरमुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि कॅलरीज कमी असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायलाही खूप मदत होते. इतकंच नाहीये, मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे एक खूप उपयुक्त फळ आहे. आणि यात जे पोटॅशियम असतं ना, त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहायलाही मदत होते. आणि फायदे इथेच संपत नाहीत. यात असलेल्या कॅल्शियममुळे आपली हाडं मजबूत होतात आणि अँटीऑक्सिडंट्समुळे आपली रोगप्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी वाढते. बरं, आरोग्याचं तर आपण बघितलं. आता आपण शिंगाड्यांच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्वाकडे वळूया. खास करून आपल्या भारतीय उपवासांमध्ये याला एक विशेष स्थान आहे. याचं मुख्य कारण असं आहे की शिंगाड्यांना उपवासासाठी एक शुद्ध आणि पवित्र अन्न मानलं जातं, आणि म्हणूनच अनेक धार्मिक व्रतांमध्ये याचा वापर आवर्जून केला जातो. उदाहरणच घ्यायचं झालं तर नवरात्र असो, महाशिवरात्र असो किंवा मग प्रत्येक महिन्याची एकादशी, या सगळ्या उपवासांमध्ये शिंगाड्याचं पीठ किंवा फळ वापरण्याची आपली जुनी परंपरा आहे. आणि या पिठापासून काय काय बनतं आठवतंय? उपवासाची गरमागरम भजी, पोळी किंवा थालीपीठ, गोड शिरा आणि अगदी लाडूसुद्धा. म्हणजे बघा, चवीला चव आणि उपवासाचे नियमही अगदी व्यवस्थित पाळले जातात. आता आपण हे पाहूया की आपलं प्राचीन आयुर्वेद आणि आपलं आजचं आधुनिक स्वयंपाकघर यांना हा शिंगाडा कसा जोडतो. आयुर्वेदानुसार शिंगाड्याचा गुणधर्म हा थंड मानला जातो. याचा अर्थ ते शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतात. म्हणूनच अशक्तपणा आला असेल किंवा उष्णतेचा त्रास होत असेल तर त्यावर ते खूप उपयुक्त ठरतात. पण गंमत म्हणजे शिंगाडे फक्त उपवास किंवा आयुर्वेदापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. आजकाल त्यांचा वापर आधुनिक पदार्थांमध्येही होतोय. ताजे शिंगाडे उकडून खाल्ले जातात, त्यांची भाजी बनते, सूप आणि सलाडमध्ये तर त्यांचा तो कुरकुरीतपणा एक वेगळीच मजा आणतो. तर या सगळ्या माहितीवरून आपण एका निष्कर्षापर्यंत पोहोचतो, तो म्हणजे शिंगाडा हे फक्त एक फळ नाहीये, तर ते एक संपूर्ण अन्न आहे. आणि हे वाक्य त्याचं किती अचूक वर्णन करतं बघा. आरोग्य, परंपरा आणि चव यांचा सुंदर संगम. ह्यात आरोग्यासाठी फायदे आहेतच, आपली समृद्ध परंपरा जोडलेली आहे, आणि हो, अप्रतिम चव सुद्धा आहे. आणि हो, जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की आपल्या आसपास असे कितीतरी पारंपरिक आणि पौष्टिक खजिने आहेत, नाही का? पण आपण आपल्या रोजच्या जेवणात त्यांना खरंच जागा देतो का?